हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे पोटॅटो चीज बॉल. त्यासाठी मी काय काय घेतलं आहे. मी स्वीट कॉर्न घेतला आहे, चीज क्यूब घेतल्यात, मी शिमला मिरची घेतले, कोथिंबीर, बॉईल केलेला मी बटाटा घेतला आहे आणि कांदा, ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स ह्या मी सर्व गोष्टी घेतल्या आहे. आता आपल्याला कॉर्न आहे ना, तो आपल्याला बारीक चॉप करून घ्यायचा आहे. ते आपण ह्या भांड्यामध्ये टाकणार आहोत. कांदा टाकणार आहेत, कॉर्न टाकले, आपण शिमला मिरची टाकूया आणि आपण हे बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. हे खाताना पण ना खूप छान लागतं, असं टेस्टी लागतं. आता आपण हे एका ना बाउलमध्ये काढून घेऊया, भांड्यामध्ये एका. आणि आता आपण ह्याच्यामध्ये ना सर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आधी थोडी कोथिंबीर टाकूया, रेड चिलीचं आहे ना ते टाकूया, ऑरिगॅनो टाकूया, चिली फ्लेक्स टाकलं, मीठ टाकलं, आपण थोडंसं तिखट टाकले आणि आपण ह्याच्यामध्ये चीज टाकणार आहोत. चीज आपल्याला चांगलं किसून टाकायचं आहे. असे मी 2 चीज क्यूब मी त्याच्यामध्ये टाकले आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये ना 1 चमचा पूर्ण चमचा भरून आपल्याला ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे. कारण ते एकदम मस्त असं घट्ट होतं कॉर्नफ्लॉवरने, त्याच्यासाठी आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकायचा होता. आणि त्याच्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये बटाटा टाकणार आहोत, किसून बॉईल केलेला बटाटा होता ते. हे बघा, बटाटे टाकून आपल्याला प्रॉपर ते मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचा चांगला ना असा गोळा आला पाहिजे, म्हणजे असा गोल झालं पाहिजे. ते आपण भजी कसं करतो त्या टाईपमध्ये असं ते गोल झाले पाहिजेत. आपण हे कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे, कॉर्नफ्लॉवरची आपल्याला पेस्ट करायची आहे. थोडंसं पाणी टाकून ना एकदम असं थोडंसं घट्टसर आपल्याला ते करून घ्यायचं आहे. आता आपण इथे ब्रेड घेऊया. ब्रेड आपण मिक्सरला लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला ब्रेड मिक्सरला लावून घ्यायचं आहे. आता आपण जो पोटॅटो पूर्ण गोल करून घ्यायचा, नंतर त्याच्यामध्ये आपल्याला मी चीज क्यूब आहे ना त्याचे छोटे छोटे पीस करून मी ठेवलेत. ते चीज त्याच्यामध्ये आपल्याला आतमध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित ते पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. हाताने पूर्ण ते पुन्हा गोल गोल करायचं आहे. आणि जे आपलं कॉर्नफ्लॉवरचं जे पाणी आपण केलं आहे त्याच्यामध्ये आधी आपल्याला पूर्ण डीप करून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने. आणि नंतर आपल्याला ब्रेड क्रम आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. आपल्याला व्यवस्थित ह्याचं कोटिंग द्यायचं आहे. ब्रेडचा आपल्याला हा चुरा आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित कोटिंग हाताने चांगलं प्रेस करून आपल्याला त्याचं व्यवस्थित कोटिंग द्यायचं आहे. अशा प्रकारे ना मी सर्व चीज बॉल असे बनवून घेते मी. हे लहान मुलांना खूप आवडतात खायला, आपण पण खाऊ शकतो. हे बघा, अशा प्रकारे ना आपण सगळं रेडी करून घेऊया. आधी तेल एक साईडला मी गरम करायला ठेवलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ना एक एक आपण चीज बॉल ह्याच्यामध्ये आपण सोडूया. आणि आपल्या गॅस ना पूर्ण स्लो ठेवायचा आहे. जर आपण गॅस फास्ट ठेवला तर ते लगेच करपू शकतात. स्लो गॅसवरच आपल्याला पूर्ण रेसिपी करायची याची. बघा, कलर पण किती छान येतोय, कलर चेंज होते छानपैकी, एकदम क्रिस्पी झालेत एकदम. तुम्ही पाहू शकता, बघा किती छान कलर पण आला आहे आणि त्याचं कोटिंग पण वरचं किती सुंदर आलं आहे. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. तुमच्या घरी पण सगळ्यांना नक्की ही रेसिपी आवडेल. तुमच्या मुलांनासुद्धा आवडेल ही रेसिपी. एकदा तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा.
बघा किती सुंदर आणि दिसायला पण किती छान वाटत आहेत. चीज मस्त थोडं थोडं बाहेर पण येते. हे बघा किती सुंदर आणि किती छान. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली पोटॅटो चीज बॉलची ती नक्की मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.